गुड मॉर्निंग. आपला नवीन दिवस चालू होतोय. इटलीतच आपल्याला लोड घ्यायचा आहे. जुनीकडनं साधारण 200 किलोमीटरवरती आहे आणि ते हॅम्बर्गला सोडायचं आहे 2 दिवसांनी. सो परवाच्या दिवशी आपण हॅम्बर्गमध्ये असू. आता पुढचा प्रवास सगळा हा याच सुंदर आल्प्सच्या रस्त्यातून ॲटलिस्ट ऑस्ट्रिया बॉर्डरपर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर परत जर्मनीमध्येच आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतरचं काय आहे ते अजून आपल्याला माहिती नाही. सो सध्या आपण प्रवासाला सुरुवात करूया. सो अशा प्रकारे वी आर टचिंग हायवे अँड बाय बाय बोल्झानो. पुन्हा भेटूया. ट्रेंटो मोडेना, that is where we are going. आणि अशा प्रकारे वी आर टचिंग दी हायवे. हा टोल क्रॉस केल्यावरती गोइंग टू मोडेना ट्रेंटो. साऊथ दिलेला आहे आपल्याला. इटालियन आल्प्स. मस्त रस्ता आहे. ड्रायव्हिंग करायला काय मजा येते. वाव. मध्ये मध्ये आपण लेनची लाईन टच करतोय पण ठीक. हिमालयात पण असंच वाटतं. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख बऱ्यापैकी असंच लँडस्केप. खूपच सुंदर. आपलं पहिलं लोडिंग चालू होतंय. या केसमध्ये लोडिंग मला करायचं आहे. दाखवतो कसं ते. हो, असं आहे लोडिंग. अशा प्रकारे लोडिंग सगळं झालेलं आहे. आता डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि जायचं. आता पुढचं अनलोडिंग जिकडे पुढचं जर्मनीचं लोडिंग आहे त्याच ठिकाणी आहे. सो हार्डली अर्धा तास.
आपण परत आल्प्समध्ये शिरतोय. ट्रेंटो नावाच्या गावात आपण शिरतोय, म्हणजे गावाच्या बाहेर. ट्रेंटो नाही, काय गॅलिलिओ असं काहीतरी गावाचं नाव आहे. ट्रेंटो अजून लांब आहे. मोस्ट प्रोबेबली मी 2 दिवस ज्या पार्किंगमध्ये होतो त्याच पार्किंगमध्ये आजची रात्र पण मला काढायला लागेल, कारण ट्रेंटोमध्ये ट्रॅफिक आहे. पहिलं सकाळचं ते लोडिंग होतं ते त्या फोरक्लिफ्टने मीच केलं. ते अनलोड झालं आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी अनलोड झालं त्याच ठिकाणी दुसरं लोड घ्यायचं होतं, जे जर्मनीसाठी आहे. सो तिथे शूटिंगची परवानगी नव्हती, त्यामुळे शूटिंग नाही करू शकलो. पण ते सगळं लोड गाडीत आहे. ग्रुपेज म्हणतात त्याला, ग्रुपेज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं शिपमेंट, वेगवेगळ्या ठिकाणचं शिपमेंट एकाच ठिकाणाहून ग्रुप करून पाठवलं जातं त्याला. सो ते घेऊन चाललो आहे मी जर्मनीत. आता जर्मनीत मला 3 ठिकाणी अनलोडिंग आहे. सो आपण अनलोडिंगच्या ठिकाणी जर का थोडेफार शॉट घेता आले तर बघूया. त्या गॉटिंगेनला मला उद्या पोचायचं आहे. बघूया आता उद्या किती वाजता कसं पोचतोय ते. 5 तारखेला मला हॅम्बर्गला पोचायचं आहे. पुढचा प्रवास कुठे असणार आहे, काय आहे अजून मला माहिती नाही. पाऊस असा रोणझुणता वंजळी सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना जरा चुकीचे जरा बरोबर, उद्याची किती काळजी बघ रांगेतून, परवा आहे उद्याच नंतर बोलू काही. आपण 2 दिवस जिकडे थांबलो मागचा विकेंड, ते पार्किंग इकडनं 1.4 किलोमीटरवरती आहे. आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 6. मी सकाळी 5 वाजता बरोबर कामाला सुरुवात केली होती. सो ऑफिशियली माझे 13 तास क्लॉक झालेले आहेत कामाचे. लोडिंग, अनलोडिंग, ड्रायव्हिंग सगळं पकडून. माझ्याकडे ड्रायव्हिंग टाईम तसं बघायला गेलं तर ऑलमोस्ट 2 तासाचा शिल्लक आहे. पण मला कन्फर्म माहिती आहे की पुढे पार्किंग मिळणार नाही, कारण काही येताना मी बघत आलो होतो. सो एक पिपितिनो म्हणून गाव आहे ऑस्ट्रिया बॉर्डरच्या जवळ, तिकडे पार्किंग मिळण्याची शक्यता आहे. पण बाय द टाईम मी तिकडे पोहोचेन इट विल बी 8 o'clock. सो ते पार्किंग तिथे रिकामं मिळणार नाही. सो मी माझ्या विकेंडवाल्या पार्किंगमध्येच गाडी टाकतो. बघूया इथे मिळते का. त्याने ऑटोमॅटिकली बॅरियर उघडतं. ते बघा उघडलं. इथे पण आहे. आपली जिकडे गाडी होती तिथेही लावायला जागा आहे. जरा पार्किंगमध्ये आतमध्ये पण एक चक्कर मारून येऊया. ट्रेलरचं बुंडूक प्रॉपर स्पॉट्स नाही आहेत. सो आपण जिथे परवा लावली होती तिथेच लावूया. टॉयलेटच्या अगदी बाजूला नको ना, तिथे लावत होतो मी पहिले. असं मला वाटलं की तिथे लावूया, पण अगदी टॉयलेटच्या बाजूला नको. हे उजवीकडे ते रोला टर्मिनल आहे,
इथे ट्रक टाकला जातो ट्रेनमध्ये आणि इथून ऑस्ट्रियाच्या दुसऱ्या भागामध्ये ट्रेनने ट्रक जातात. ऑस्ट्रियातल्या अशा पार्किंगमध्ये आहे मी आणि इथे लागली आहे पाण्यासाठी रांग. सगळं पाणी भरायचं आहे. अशा प्रकारे पुढचा नंबर आहे आपला बाटल्या भरायच्या. फायनली पाणी भरून झालेलं आहे. मुंबईत राहून सुद्धा कधी पाण्यासाठी रांग नव्हती लावली, आता इथे रांग लावायला लागली. मागे दिसते रांग. सपोजेटली ऑस्ट्रियातलं पाणी खूप चांगलं असतं आणि याच्या पुढे असं फ्री पाण्याचा स्लॉट नाही आहे, म्हणजे असं पार्किंग नाही आहे. सो म्हणून इथे लाईन लागलेली आहे. पोलीस चेकिंग चालू आहे. आपली नुसतीच गाडी आहे पोलिसांची. सुंदर ब्रिज आहे. सगळा पोर्टचाच एरिया आहे. असा केबल सस्पेन्शन ब्रिज बघितला काय आठवत असेल? मला तर बाबा गॉडझिला आठवतो. गॉडझिला पिक्चर. एवढं मोठं पोर्ट आहे, बाप रे. हॅम्बर्ग पोर्ट आपलं शेवटचं अनलोडिंग लोकेशन आहे. त्याच्यानंतर गंमत अशी झालेली आहे की मला पुढचं लोड मिळालंय ते जर्मनीतच, पण मला अनलोडिंगला जायचं आहे स्लोवाकियामध्ये. आणि आज आहे बुधवार. लोडिंग उद्या करायचं आहे आणि अनलोडिंग करायचं आहे सोमवारी, कारण शनिवार रविवार सगळा युरोप बंद. सो शनिवार रविवारी काही नाही. उद्या 2 लोड आणि परवा 1 लोड सकाळी, असं करून ते तीन ठिकाणी लोडिंग करायचं आहे आणि 3 ठिकाणी अनलोड करायचं आहे. सो पहिलं लोडिंग लोकेशन हे आत्ता जिकडे आहे त्याच्यापासून खूप जवळ आहे, मग दुसरं आणि मग तिसरं. नंतर जायचं आहे स्लोवाकिया. स्लोवाकिया आणि चेक रिपब्लिकच्या बॉर्डरवरतीच जायचं आहे आपल्याला. तिन्ही ठिकाणं अशी ती बॉर्डरवरतीच आहेत. पण आपण मागच्या विकेंडला होतो आल्प्समध्ये, या विकेंडला आपण असू तत्राजमध्ये. बघूया कुठे जाता येते आपल्याला. देअर इज अ पॉसिबिलिटी की विकेंडला मी आमच्या बेसजवळच असेन कुठेतरी. सो बेसजवळ असेल तर मग मी मस्तपैकी घरी जाईन शनिवार रविवारी, आणि सोमवारी सकाळी लवकर येऊन चालू करेन काम. अक्सुम पॅकेजिंग असं कंपनीचं नाव आहे. Aksum? It's closed. It's closed? It's closed, yeah. So no unloading today? It's closed. Tomorrow. Ah, okay. Can I turn back or can I turn back? उद्या यायचं आहे थोडक्यात आपल्याला.
सो असा राडा झालेला आहे. त्या उद्देशाने आपल्याला जायचंय बाहेर, कारण आतमध्ये नाही लावता येणार आणि आता पार्किंग शोधत बसायला लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पार्किंग. सो आपण आता आधी बाहेर तर पडू, मग पार्किंग शोधू. आय थिंक इथेच उजवीकडे पार्किंग आहे. जाऊया काय? सो असं झालेलं आहे सगळं एकंदरीत की आपण आता थांबलोय इथे त्या ॲक्सुमच्या बाहेर. ऑलरेडी 2 गाड्या थांबल्या आहेत आणि मी त्या सिक्युरिटीला विचारलं होतं की थांबू शकतो का इथे, तर त्याने आतमध्ये नाही म्हणाला. तो म्हणाला बॅरिकेड, ते ऑटोमॅटिक बॅरियर बाहेर पड त्याच्या आणि राईट साईडला थांब जागा असेल तर. माझ्या नशिबाने इथे जागा होती. ॲक्च्युली बराच वेळ झाला थांबून, अर्धा तास वगैरे तरी झाला. सो इंटरेस्टिंग आहे. या पर्टिक्युलर शेड्यूलमध्ये ना माझ्याकडे फार असं काही कामच नाही आहे. बाकी निवांत कारभार चालू आहे, एक नंबर. मध्ये भरपूर वेळ मिळतो आहे सगळं काय बरंच काय करायला. उद्याचा दिवस इंटरेस्टिंग असणार आहे, कारण का 3 ठिकाणी लोड घ्यायचं आहे. त्याच्यातलं 2 ठिकाणचं लोड हे एकाच ठिकाणी आहे, एकाच फॅक्टरीमध्ये 2 वेगळ्या ठिकाणी आहे. आणि तिसरी जागा त्याच्यापासून पुढे 1 तासाभरावरती आहे. सो ओव्हरऑल मला 2.5-3 तासाचं ड्राईव्ह आहे उद्या. ते लोड घेतलं की उद्या आहे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, 3 दिवस निवांत आहे. कारण सोमवारी स्लोवाकियामध्ये अनलोड करायचं आहे. सोमवारी इथे जवळच एक हॅम्बर्ग व्ह्यू पॉईंट म्हणून एरिया आहे, 12 मिनटावरती आहे चालत. तर मी थोड्या वेळाने जरासं ऊन कमी झालं की जाणार आहे तिकडे आणि मग बघूया तिकडे कसला व्ह्यू आहे. व्ह्यू पॉईंट असं दिसतंय तरी मॅपवरती, पण कसला व्ह्यू आहे बघूया. सो पलीकडे दिसते सगळी हॅम्बर्ग सिटी, छान अशी. मी आहे हॅम्बर्गच्या पॅनोरामिक व्ह्यू पॉईंटवरती. छान नदी वाहते. Finish?
अशा प्रकारे आपलं लोडिंग झालेलं आहे. जाऊन डॉक्युमेंट कलेक्ट करूया आणि निघूया. चेकआउट टर्मिनल 208. Documents are with me. So we are ready to go. Coil load करायला जाऊया. इथून आय थिंक फक्त ओके पहिला 2 तासावरती आहे, तरी 132 किलोमीटरवरती आहे. ठीक आहे, चलो लेट्स गो. आपला रस्ता मोकळा. सो आता आपण कॉइलच्या ठिकाणी पोहोचू आणि मग बघूया पुढचा प्रवास कसा, कुठे, कधी, काय करतोय ते. मला असं वाटतंय की आज जर का कॉइल लोड झाली, आता वाजलेत 12:30, 11:30, साधारण इकडनं 1.5 तासावरती कॉइल आहे. आणि आज जर का कॉइल लोड झाली तर मग उद्या आपण बेसला पोहोचू शकू. ट्रेनसाठी थांबलोय आपण. पाच सेकंद पण नाही लागली हे ओपन करायला त्यांना. काय ते बॅरियर. फायनली रॉस्टॉक या पोर्टवरती आपण चाललोय परत, म्हणजे परत पोर्टवरती चाललोय. बाल्टिक सी वर मधलं पोर्ट आहे. इथून बऱ्याच ठिकाणी फेरी जातात. आमच्या पोलंडच्या गडान्सला, डेन्मार्कला, नॉर्वेमध्ये, स्वीडनमध्ये बऱ्याच ठिकाणी फेरीज इकडनं जातात. सो आत्ता आपल्याला फेरीने जायचं नाही आहे, तर फेरीवरनं किंवा समुद्रमार्गे आलेलं जे काही सामान असेल ते आपल्याला घेऊन, सामान म्हणजे कॉईल घेऊन आपल्याला जायचं आहे स्लोवाकियाला. लिहिले ट्रान्झिट आणि पुढे DKS फिन म्हणजे डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, इस्टोनिया, लॅटविया, लिथुएनिया आणि रशिया असं ट्रान्झिटचं हा मार्ग आहे. युरोपोर्ट्स टर्मिनल. आपल्याला इथे थांबायचं आहे. पार्किंगमध्ये जाऊन आपल्याला चेक इन करायला लागतं. आधी सगळी कागदपत्र वगैरे दाखवायला लागतात त्यांना. म्हणजे कागदपत्र आपल्याला नाही आहेत, पण आपल्याला रेफरन्स नंबर द्यावा लागतो. त्याच्यानंतर मग आपण लोड करायला जाऊ शकतो. चेक इन झालेलं आहे. बेसिक पहिली स्टेप. एवढं अस्खलित चांगलं इंग्लिश बोलणारा माणूस आतापर्यंतच्या ट्रकिंगच्या आयुष्यात मला पहिल्यांदा भेटलाय, म्हणजे चेक इन काउंटरवरचा. सो आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये. आपला रेफरन्स नंबर, ट्रकचा नंबर सगळं ॲड करायचं आहे त्या कम्प्युटरमध्ये. आणि मग
ॲक्च्युअल लोडिंग प्लेस. तिकीट आलं नाही बाबा, पण आपल्याला त्यांनी जायला सांगितलं आहे. आपण जाऊया. सगळं असं पोर्ट आहे मस्त मोठ्ठच्या मोठ्ठं. पलीकडे आहे बाल्टिक समुद्र. हॉल 5. मी आपल्याला सांगितलं की इकडे पार्क करा आणि त्यांना पेपर द्यायला जा. आपल्याला कळलंय कुठे जायचंय. या पार्किंग स्पॉट मध्ये आपल्याला गाडी उभी करायची आणि लेफ्ट साइड ओपन करायची. चला कर्टन उघडूया. कॉईल त्याने टाकलेली आहे. पटापट बेल्ट लावूया आणि मग निघूया. एव्हरीथिंग इज डन. अडीच वाजलेत. आपल्याकडे बराच वेळ आहे अजून. सो 4:30-5 वाजेपर्यंत मी गाडी चालवून आय विल गो टू अ गुड प्लेस फॉर पार्किंग आणि मग उद्या आपण पोहोचू बेसला. परत झालं आपलं काम नाही का आज. आपण तिकीट प्रिंट केलं. इथे काय करायला होत आहे. आता परत जाऊन पार्किंग मध्ये थांबूया पेपर्स घ्यायला. ओके. सो माझं सगळं लोडिंग बिडिंग फोडिंग टोडिंग सगळं जे काय झालेलं आहे. पेपर हातात आलेले आहेत. आता मी जरा त्याच्यात एंट्री करतो. रोस्टॉक 8858. सो आता माझा प्लॅन असा आहे की मी आज गुरुवार आहे. अजून ॲज अ सेड की थोडा वेळ ड्राईव्ह करेन 1.5-2 तास आणि त्याच्यानंतर उद्या मात्र मी जाईन आमच्या बेसवरती गाडी लावेन. शनिवार रविवार घरी जाईन. सोमवारी परत सकाळी स्लोवाकिया. मी आता इथे थांबतो. हा एपिसोड इथे मोस्ट प्रॉब्ली संपवतो अनलेस उद्या काही ड्रॅमॅटिक होत नाही. लेस लाईकली, कारण हायवे टू हायवे सरळ सरळ बर्लिन मार्गे आपल्याला जायचं आहे. फार काय होणार नाही. तर त्यातून काही झालं तर मग मी रेकॉर्ड करेन. अदरवाईज सध्या तरी बाय बाय तो विझेनिया.